नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. काय मग दिवाळी फराळाला सुरुवात केली का? मी तर आजच केली बरं का. कारण आज पहिल्यांदाच मी खुसखुशीत अशा टम फुगलेल्या शंकरपाळ्या बनवल्यात आणि त्या अगदी खूप खुसखुशीत झाल्यात, पाहू शकताय तुम्ही. सो चला, ह्या शंकरपाळ्या मी कशा बनवल्या त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. तर पाहू शकताय तुम्ही, इथे मी पीठ मळण्यासाठी एक परात घेतली आहे आणि त्यामध्ये चाळणी ठेवून या वाटीने मी 4 वाटी मैदा असे प्रमाण घेतले आहे. सो पीठ मळण्यासाठी मोठी परात घेतलेलं चांगलं, कारण पीठ मळताना खाली सांडू नये, त्यामुळे मोठंच भांडं घेतलेलं कधीही बरं. त्यामुळे पिठाचे नासाडी पण होत नाही. सो तुम्ही पण मोठं भांडंच घ्या आणि हो, मैदा हा प्रमाणातच, म्हणजे मैदा घेताना हा प्रमाणातच घ्यायला हवा, त्यासाठी तुम्ही मोजून घ्या. मी पण इथे 4 वाटी मैदा घेतला आहे आणि तो मी आता चाळणीने चाळणार आहे. पाहू शकताय तुम्ही. तर पाहू शकताय तुम्ही, सगळा मैदा हा मी चाळणीने चाळून घेतला आहे आणि सो आता याच्यात मी पिठी साखर मिक्स करणार आहे. आणि हो, पिठी साखर घेतानाही ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे त्याच वाटीने पिठी साखर ही घ्यायची आहे. तर मी तर याच पद्धतीने शंकरपाळी बनवत असते, कारण ही पद्धत खूप सोपी आहे आणि मला तर खूप सोपी पद्धत वाटते आणि तुम्हाला पण ही पद्धत खूप सोपी वाटेल. सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा, म्हणजे तुम्हालाही समजेल की ही पद्धत खूप सोपी आहे. सो पिठी साखर पण मी चाळून घेते, कारण काय होतं ना, कधी कधी पिठी साखरमध्ये साखरेचे कण वरती येतात. सो त्यामुळे मी सगळी पिठी साखर पण चाळून घेतली आहे. आणि हो, मैदा ज्या वाटीने मोजला आहे त्याच वाटीने आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे. म्हणजे 4 वाटी मैदा घेतला होता तर मी 2 वाटी पिठी साखर घेतली आहे, कारण 2 वाटीचे प्रमाण हे अगदी चांगलंच आहे. पण जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही टाकू शकता जास्त. पण माझं तर मत आहे की पिठी साखर कमी झाले तरी चालेल, पण जास्त होता कामा नये. कारण जर पिठी साखर जास्त झाली तर शंकरपाळ्या ह्या तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे कमी झाली तरी चालेल, पण जास्त होऊ देऊ नका. पण मी तर सांगेल की जर मैदापेक्षा निम्मी पिठी साखर अवश्य घ्या, कारण मी पण तसंच घेतलं आहे. 4 वाटी मैद्याला 2 वाटी पिठी साखर असे हे प्रमाण मी घेतलं आहे. आणि आता मी यामध्ये साजूक तूप घालणार आहे. सो पहा, लक्षात ठेवा की मैदाच्या अर्धे पिठी साखर आणि पिठी साखरेच्या अर्धे ही साजूक तूप इथे मी ह्याच वाटीने मोजून घेतलं आहे. सो हे तूप आहे ना, सो आळलेलं आहे. सो ते आता मी पूर्ण कडकडीत गरम करून घेणार आहे. सो पाहू शकता तुम्ही, तूप गरम करून घेतलं. सो तूप हे बऱ्यापैकीच म्हणजे जास्त झालं आहे. सो आता मी हे गरम केलेलं साजूक तूप ह्या पिठामध्ये घालते. आणि हो, जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही डालडा पण यूज करू शकता, असं काय नाही आहे. किंवा तुमचं घरगुती बनवलेलं तूप असेल सो तुम्ही ते पण टाकू शकता. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मैदाच्या निम्मे पिठी साखर आणि पिठी साखरच्या निम्मे तूप, म्हणजे की इथे 4 वाटी मैदा, 2 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी तूप असायला हवं होतं. तर मी अर्धी वाटी का घेतली असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. सो मी कमीच घेतली आहे थोडी, कारण जास्त झालं तर विरघळतात, त्याच्यामुळे मी इथं अर्धी वाटीच घेतली आहे. आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं हाताने, चांगलं त्याच्या गाठी फोडल्या. आणि हे पूर्ण पीठ दूध वापरायचं इथं मळण्यासाठी. तर हे दूध मी कोमट करून घेतलं आहे. सो जेवढं आपल्या हाताला पेलवेल तेवढं आपण कोमट दूध करून घ्यायचं आहे. सो असं काही नाही, तुम्ही कोमट पाणी घालून पण हे पीठ मळू शकता, पण मी तर सांगेल जर दूध घातलं तर चांगलंच आहे. सो मी तर याच्यामध्ये दूधच घालत असते आणि दूध कोमटच घ्या. तर पाहू शकता तुम्ही, आता मी याच्यामध्ये दूध घालून छान असं पीठ मळून घेत आहे. सो हे पीठ खूप अगदी म्हणजे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि हो, जसजसं आपल्याला वाटेल तसतसं आपण अगदी थोड्या थोड्या प्रमाणात करून इथे दूध घालायचं आहे. सो आता तुम्ही पाहू शकताय ह्याचं बेटर कसं होत चाललं आहे. अगदी म्हणजे जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत आता आपण हे पीठ छानपैकी एकजीव करणार आहोत. सो पाहू शकताय तुम्ही याचं बेटर किती छान झालं आहे, अगदी गोळा तयार होत आहे. सो आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
याच्या आतमध्ये पण तुम्ही पाहू शकता इडलीचं बॅटर कसं असतं, सो तसं हे पीठ तयार होत आहे. तर इडलीचं पीठ कसं आतमध्ये अगदी लुसलुशीत असतं, तशा प्रकारे हे पिठाचं बॅटर झालं आहे. पाहू शकताय तुम्ही. सो आतमध्ये अगदी लुसलुशीत असं हे पीठ आहे. सो जोपर्यंत चांगलं पीठ तयार होत नाही तोपर्यंत आता आपण ह्याला सगळा एकजीव करून मळून घ्यायचा आहे. तर बघा किती छान प्रकारे हे असे पीठ झालं आहे. आणि हो, तुम्हाला वाटताना असं दिसत असेल की हे पीठ पातळ झालं आहे का, सो अजिबात नाही. कारण जसजसं पीठ आपण मळत जातो ना, तसतसं ते थोडं म्हणजे घट्ट होत जातं. तर पाहू शकताय तुम्ही किती छान असं हे आपलं पीठ लुसलुशीत अगदी छान प्रकारे तयार झालं आहे. आणि मी आता हे पीठ 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे. सो तुम्ही लगेच करायचे असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता. सो असं काही नाही की लगेच केल्यानंतरनं शंकरपाळ्या बिघडतात का काय, असं काही नाही. कारण तुम्ही लगेच जरी शंकरपाळ्या लाटी लाटली तरीसुद्धा ती छान प्रकारेच येणार आहे. सो पहा, 10 ते 15 मिनटानंतरनं हे पीठ किती घट्ट झालं आहे. आणि आता हे पीठ लाटी लाटण्यासाठी तयार झालं आहे. सो बघा तुम्ही, आता मी या पिठाची लाटी लाटणार आहे. सो असे मी उंडे करून घेतले आहेत. आणि जेवढा उंडा तुम्हाला घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता. तो मी अशा प्रकारे उंडे करून घेतले आहे. आणि ह्याला कोणतेही पीठ, तेल किंवा मैदा काहीही न लावता मी तशीच लाटी लाटत आहे. आणि अजिबात पळपुटाला चिकटत पण नाही. बघू शकताय तुम्ही, मी इथं तेलाचा पण वापर केला नाही किंवा पीठही लावलेलं नाही. तरी पण किती छान अशा प्रकारे लाटली जात आहे. चिकटत तर अजिबात नाही. आणि हो, लाटताना अगदी जास्त जाड आणि जास्त पातळ असं लाटायचं नाही. कारण मी तर मीडियमच साईजचं लाटत आहे, तुम्हालाही दिसत असेल. सो काय होतं ना, जास्त पातळ जर लाटलं तर शंकरपाळी तेलामध्ये फुगत नाही. सो थोडे जाड झाले तरी चालतील, पण जास्त पातळ असं लाटी लाटू नका. सो पहा, लाटी पण खूप छान प्रकारे अशी लाटली झाली आहे. तर पाहू शकताय तुम्ही की मी आता सुरीने कट करत आहे. सो तुम्ही फिरकीचा चमचा जर असेल तर त्याने पण कट करू शकता, पण मी तर सुरीनेच करते कारण छान अशा शेप देता येतो. आणि जसा तुम्हाला शेप हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता. तर पहा, मी थोडासा म्हणजे डायमंड शेप असा दिला आहे. सो जसा तुम्हाला शेप हवा असेल तसा तुम्ही देऊ शकता. आणि पहा, अजिबातच शंकरपाळे हे चिकटलेला नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण लाटून कट करतो ना, त्यावेळेसच ते वेगवेगळे करायचे, म्हणजे एकाला एक चिकटत नाही. आणि तेलामध्ये सोडल्यानंतरनं सुद्धा ते एकमेकांना चिकटत नाही. सो पाहू शकताय तुम्ही, अगदी सहजच वेगवेगळ्या होतील अशा ह्या शंकरपाळ्या झाल्या आहेत. आणि तर पहा किती छान अशा ह्या शंकरपाळ्या दिसत आहेत. थोडासा काजू शेप आहे. सो पाहू शकता इथं मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे. आणि हो, तेल हे अगदी कडकडीत पच आणि मीडियम गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं. आणि तेल तापलं का नाही हे पाहण्यासाठी मी इथं एक शंकरपाळी सोडली आहे. आणि ज्यावेळेस ते शंकरपाळीला बुडबुडे येईल त्यावेळेस समजायचं की तेल छानपैकी असं तापलं आहे. आणि आता मी इथं झाऱ्याने शंकरपाळ्या सोडत आहे. कारण काय होतं ना, ज्यावेळेस आपण एक एक सोडत बसतो त्यावेळेस आपल्यालाच भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे मी झाऱ्याचा उपयोग करत असते. आणि तुम्ही हा उपयोग नक्की करा. आणि हो, शंकरपाळ्या तळताना जास्त मोठ्या आचेवर तळायच्या नाहीत. कारण काय होतं ना, जास्त मोठ्या आचेवर तळल्या तर त्याला पटकन कलर येतो आणि आतमध्ये त्या कच्च्याच राहतात. त्यामुळे शंकरपाळ्या तळताना नेहमी मीडियम आचेवर तळा. कारण जास्त कमी आचेवर जरी तुम्ही तळत बसला तरी शंकरपाळ्या खूप अशा तेल पितात. आणि मोठ्या आचेवर जर तळल्या तर आतून त्या कच्च्या आणि पिटाळच राहतात. सो पाहू शकताय तुम्ही, इथं मी मीडियम आचेवरती शंकरपाळ्या तळून घेत आहे. आणि किती छान प्रकारे ब्राऊन कलर आला आहे. आणि तुम्हाला जसा कलर हवा असेल तसं तुम्ही करू शकता. सो मी तर छानपैकी खरपूस असा ब्राऊन कलर आणला आहे. आणि पहा, अगदी लेअर पण आले आहेत शंकरपाळ्याला. आणि मस्तपैकी अशा शंकरपाळ्या तळून तयार आहेत आणि खूप छान पण दिसत आहेत. सो आणि हो, शंकरपाळ्या तळून मी सगळ्या पुरणाच्या चाळणीमध्ये ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे काय होतं ना, तेल बऱ्यापैकी म्हणजे नितळतं सगळं. सो पाहू शकताय तुम्ही, शंकरपाळ्या ह्या अगदी खुसखुशीत आणि बिस्किटासारख्या म्हणजे खारी बिस्किटासारख्या झाल्या आहेत. अगदी सहज अशा तुटत पण आहेत. सो ह्या दिवाळीला तुम्ही नक्कीच
अशा पद्धतीने शंकरपाळे ट्राय करा आणि खूप सोपी पद्धत आहे. मी तर नेहमी अशीच करत असते. सो तुम्ही पण असं करा, असेच करा. चला तर मग बाय बाय आणि हॅप्पी दिवाळी.